आज आपण करणार आहे उपवासाचे पॅटीस। तर त्याच्यासाठी बघू काय काय लागणार आहे ते। 1 वाटी शाबू घेतलेला आहे आणि उकडून घेतलेले 4 बटाटे छोटे छोटे मिक्सर मध्ये छान बारीक करून घ्यायचं। करून झालेलं आहे ते खिसून घेऊ। आपण जी शाबूची पावडर करून घेतली आहे ती आता चाळून घेऊ। हे जी बारीक पावडर आहे ती आपण बटाट्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा जाड जो चुरा राहिलाय तो आपण वरून लावणार आहे। बटाट्यांमध्ये आता हा शाबूचा बारीक केलेला आपण टाकून घेऊ। तिखट आवडीनुसार करा। हिरवी मिरची आणि जिरे मी बारीक करून घेतलेली आहेत ते टाकणार आहे। जिरे तुम्हाला आवडत असेल, चालत असतील उपवासाला तर टाका। करून घेऊ आता आपण। टाकून घेऊ मीठ 1 चमचा। मिक्स करून घ्यायचे। पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे, मळून झालेलं आहे। आता आपण त्याचा मसाला करून घेऊ। त्याच्यात आपण स्टफिंग भरणार आहे। त्याच्यासाठी मी एक 5-6 काजू आणि 5-6 बदाम घेतले। टाकले नाही तरी चालणार आहे, शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालणार आहे। झाले, कट करून झाले आपलं। 7-8 काळे मनुके घेतलेले। 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 चमचे शेंगदाणे जाड वाटून घेतले, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, थोडंसं लागणार आहे मीठ, जास्त नाही। हे मिक्स करून घेऊ। त्याची छान पारी करायची। त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा केलेला। हे असं दाबून घ्यायचं। घ्यायचं आणि हे जे आपण शाबूची जी पावडर ठेवली जाड जाड त्याच्यामध्ये असं करून घ्यायचं, त्याला कोट करून घ्यायचं आणि नंतर तळायचं। आपलं तेल तापते तोपर्यंत आपण हे करून घेऊ। सगळे आपण असेच करून घेऊ। आपले करून झालेले आहेत। आता आपण हे तळून घेऊ। तेल छान तापलेले, आता टाकून घेऊ। छान याला तळून घ्यायचं, याचा कलर बदलेपर्यंत। तळून झालेले आहेत आपले, काढून घेऊ। झाले, आता आपलं काढून घेऊ। छान तळून झालेले आहेत। असंच करून घ्यायचा कलर।
खूपच छान झालेले आहेत हे, तेलकट पण झालेले नाही आहेत. तुम्हाला जर हे जमले नाही तर पाण्याचा हात लावून आपण जसे उकडीचे मोदक करतो तसे स्टफिंग भरायची. मी आतून फोडून दाखवते. खूपच मस्त झालेत आतून पण, तेलकट नाही काही नाही. हे बघा छान झालेले आहेत हे, तेलकट पण झालेले नाही आहे. तुम्हाला जर जमले नाही थोडासा पाण्याचा हात लावून त्याला दाबून घ्यायचं. पण उकडीचे मोदक जसे करतो तसे मी फोडून दाखवते. हे आतून बघा किती छान झाले.